अनन्यात् चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां युक्तानां योगक्षेमः. काल आपण बराचसा विषय या श्लोकामधला पाहिला. आता ते थोडे मुद्दे पाडायचे आणि मुद्दे पाडून प्रत्येक मुद्द्याचं काय करायचं विवरण करायचं. अनन्यात् चिन्तयन्तो मां ये जनाः अनन्यता म्हणजे काय? अनन्यात् चिन्तयन्तो मां म्हणजे ज्याचं चिंतन करतो तो आहे कोण? आणि पुढे योगक्षेमम म्हणजे काय? त्या योगक्षेमाचे प्रकार भक्ताच्या अपेक्षेप्रमाणे होणारा योगक्षेम आणि देवाच्या मनाप्रमाणे होणारा योगक्षेम त्याचे प्रकार पडतात. काल आपण पाहिला अनन्यतेची उदाहरणं पाहिली. जेव्हा अनन्य कसे असते आहे काय ना, तेव्हा कोणाचा परमात्मा योगक्षेम पाहत असतो का अनन्य भक्ताचा आहे काय? आता जिथे सामान्य भक्ताचा जर घालण्याचा जे भक्त त्याच्यात थोडे प्रकार पाडायचे आपण. त्या प्रकारामध्ये नास्तिक वर्ग एक, आस्तिक वर्ग. नास्तिक वर्ग तो काय मानत नाही, लोकांचा ईश्वर नाही मानत, ईश्वरच नाही, देवामध्ये देऊळच नाही, पूजा कोणाला करायची? भक्तीची पूजा करायची. ईश्वरच मानत नाही, भक्तिहीन मनुष्य. कोणत्या माणसाचं ईश्वर वगैरे वेदही मानत नाही, ईश्वरही मानत नाही, अशा अभक्त ज्याला म्हणत असताना त्याचा विचार नाही. का मानत नाही तो ईश्वर वगैरे? त्याची कारणं वेगळे वेगळे असतात. नास्तिक मतवादी असं म्हणत असतात, मग ते स्वभाववादी असं म्हणतात. त्यांचा जास्त विचार नको करा. त्यांना विचारलं म्हटलं का हे जगत कसं? म्हटलं स्वभावाचा आहे. मग नास्तिक लोकांचा कोणता वाद असतो? स्वभाववाद. आणि आस्तिक लोकांचा कोणता असतो? ईश्वर सत्तावाद. एक ईश्वर सत्तावाद गोड पुस्तक मामासाहेब दांडेकरांनी लिहिलं आहे बा. त्याच्यात ईश्वराची आणि गरज किती आहे दाखवून दिलेलं आहे. हा तेव्हा वेदांतशास्त्राचा कोणता वाद आहे हा? ईश्वर हे सर्व जे चालते कोणाच्या पुढे चालते? जगताचा करता जीव होऊ शकतो का ईश्वर होऊ शकतो? आहे का? जीव जगाचा करता आहे का? ईश्वर होतो जगाचा करता आहे का? स्वभावता जगत होते का? स्वभावता कुठे जगत होत असतोय? एखादा घडा आहे, मातीतून काय गाडगे असे उत्पन्न होत असतात का? मग त्या गाड्याचा कोणीतरी आकार देणार आहे. कुंभार काय केला पाहिजे? मग आकार देण्याच्या पूर्वी आपोआपच आकार देत असतो का? डोक्यात पाहिजे सगळं? नाही का? डोक्यात उभीच नाही तर काय? एखादा चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये काही नाही. पेपरामध्ये एकच लिहून ठेवलं होतं श्री विठ्ठल श्री विठ्ठल. त्यांना विचार म्हणणार आहे श्री विठ्ठल, डोक्यात उभीच नाही तर काय? तरी त्याला 1 मार्क द्यावा लागतो. 1 मार्क कशा करता द्यायचा? नियम पावला. जो परीक्षेला झाला नाही त्यापेक्षा काय जाऊ द्या. अगोदर त्याच्या डोक्यात यावं लागलं आहे आणि मग क्रियेतून काय होते? अगोदरच नाही तर क्रियेतून काय उत्पन्न होणार आहे? पावला तो संकल्प आधी मनोनी उठे. तो चांगदेव आहे का नाही? तर ज्ञानेश्वर महाराजांना पत्र लिहायचं आहे. कोणाला? चांगदेव महाराजा. म्हणजे कीर्ती ऐकली ना कोणाची? मग त्याला वाटलं आपण भेटीला गेलो पाहिजे. मग निर्णय केला. त्यांची शिष्यमंडळी म्हणायला लागली, म्हटलं गुरुजी तुम्हाला कशाला जाता? आमरण पत्र देऊन बोलवून घेऊ.
इतका त्याला अहंकार होता. काय होता? आपण दर्शन करता नाही जायचं, त्यांनाच उलट काय करायचं म्हणून काय लिहायला बसला. त्याला चांगले वाचायचे काय लिहावं हे सूचना बघा त्याला. तीर्थरूप लिहावं का तीर्थस्वरूप लिहावं. लेखणी त्या कागदावर ते ठेवली, पण लेखणी काही पुढे सरके ना. तर ती शिष्यमंडळी म्हणाली की महाराज लेखणी पुढे सरकत नाही, काही शाही बी नाही काही. म्हणलं शाही भरपूर आहे की, मग लेखणी काय पुढे सरकत नाही. लेखणी पुढे सरकण्याकरता इथं काय आहे नाही. हे सगळं कसं आहे. मग काय करावं, कोरच पेपर काय करा देऊन टाका त्याला पत्र. म्हणून चांगदेवानी पाठवलेलं पत्र कसं आहे, कोर आहे. पुढचा इतिहास मला माहिती आहे. तेही पण आणखी विशेष आहे. इथं आले त्याचे नोकर पत्र द्यायचं ज्ञानेश्वर महाराजांना. मग ते इंद्रायणीवर स्नान करणारे लहान लहान पोरं आपले ते त्याला ते विचारायला लागले. म्हणले ज्ञानेश्वराचं घर कुठं आहे, कोणाचं. ते पोरं म्हणायला लागले तुम्ही कोणत्या मूर्ख गुरुच्या असं का बोललो. जगाच्या उद्धाराकरता आलेले ज्ञानेश्वर महाराज तुम्ही आरे कार्य बंद काय ज्ञानेश्वर कुठं. ज्या अर्थी तुमच्या ठिकाणी मूर्खपणा आहे तुमचा गुरुही कसा. पुढचं तुम्हाला माहिती आहे. तेव्हा पत्र लिहिण्याकरता अगोदर काय लागलं, तरी सृष्टी निर्माण करण्याकरता अगोदर तिचं काय ज्ञान आहे. सामान्य माणसाला आहे का ते, जीवाला आहे का ते. जीवाला स्वयंपाक करण्याची अक्कल नाही. जीव जगाचा करता होऊ शकत शक्य आहे का. मग जगाचा करता कोण आहे. पुष्कळ मत आहे. शास्त्र वाचत आहे त्याच्यामुळे प्रत्येकाची विभिन्न विभिन्न मत आहे. बरं स्वभाव तर होते का आहे का नाही. जीव त्याचा करता आहे का. मग शेवटी करता कोण आहे, ईश्वर आहे. ईश्वराशिवाय हे जगात कोणी निर्माण करू शकत नाही. जेणे हे विश्व निर्मिळ आहे का. पण असा एक वर्ग आहे की तो ईश्वर काय करीत नाही, मानत नाही. एक वर्ग आहे नास्तिक वर्ग. कोणता वर्ग आहे. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदा. त्याला विचारलं जगत कसं उत्पन्न होते. म्हणजे स्वभाव होता. काय होते स्वभाव होता. कुठं गाडी थांबत असते का कोणीतरी थांबणार, ड्रायव्हर असावा लागतो. मग तो ही सृष्टी काय करतो, निर्माण करतो ईश्वर आहे ना. माझा योगक्षम कोणाचा पाहतो परमात्मा. म्हणजे सृष्टी जरी निर्माण केली तरी पण सुद्धा नाही का. हा भक्ता जो चालवतो म्हणजे ते थोडे मुद्दा आहे की आपला एक मुद्दा असा घेतला अनन्य चिंतन करतो त्याचा परमात्मा योगक्षम काय करतो, चालवतो. पण त्याच्यावरती विषमतेचा आरोप येईल नाही का. एखादा माणसाची कल्पना करत जेवायला बसलाय, एकाला लाडू वाढतो आणि एकाला वाढत नाही होत. विषमतेचा काय आला, दोष आला ना. कारण सर्वाचे जनक कोण आहात नाही का लक्षात. पितामहस्य जगतो विद्यां पवित्रं सार वृक्षावली. नाही का एखादी बाई असेल तिच्याकडे 4-5 मुलं असेल, तिने जर त्याच्यामध्ये भेदभाव केला तर ती आई ठरू शकत. कारण मुलं कोणाची आहेत तिचेच आहे, मग भेदभाव करता येते का. ते दुसऱ्याच्या घरची पंगत आहे काय. मग तू जर सगळ्या जगताची आई आहे, बाप आहे, मग एकाचा योगक्षम असून एकाचा काय करीत नाही.
कारण ज्याचं योगक्षेम ज्याचा वाहतो आपण योगक्षेम वाहणारा आहे तरी कोण असं आहे. त्याचा पूर्वपठी काय त्याच्यामध्ये सामर्थ्य असावं लागतं. काय असावं लागतं. उगीच कोणत्याही गोष्टी एखाद्या मधुकरी मागणाऱ्या पुराण म्हटलं तुमच्या सप्ताचा भंडारा मेच देणारा शक्य आहे का. मग जो योगक्षेम वाहणारा आहे तरी कोण. पाठीमागचे गोव्या वगैरे बघायचे. पितामहस्य जगत विद्येम पवित्र ओंकार गतीर भरता प्रभू साक्षी प्रभव प्रलय स्थान तपाम्याम वर्षम निकृणाम अमृतंचे अमृतस्य सदाच्या. असा मी असताना देखील आपली सगळी व्याप्ती सांगितलेली आहे. या जगाला उत्पन्न करणारा कोण आहे. ऐसा जो समर्थन तो जगाचा नाथ आहे काय. मग त्याच्यामध्ये योगक्षेम चालवण्याचं काय आहे. बाह्य योगक्षेम, अंतर योगक्षेम, लौकिक योगक्षेम, पारमार्थिक योगक्षेम नाही का. ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्याच्यामुळे त्याला जगवण्याचं सामर्थ्य कोणाला आहे काय. गावाला पंगत दिलेली आहे त्याच्यात गावाला पंगत देण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी. उगीच भलत्याच माणसाला लहान तोंडी मोठा घाल मग नाही का. त्याच्यामध्ये नास्तिक वर्ग ईश्वर काय करीत नाही. एखादा काही बापा जन्मानाचं हे झालं अलीकडचा काळ आहे माणूस आपलं थोडं मुलाचं आणि बापाचं जर थोडंसं वितुष्ट आलं मग तो बाप म्हणत असतो मी तुला जन्म देणार आहो माझं ऐकत नाही का. बरं का. मुलगा आजचा म्हणत असतो तू माझा बाप आहे हे देवणं सिद्ध करून सायन्सने काय केलं जमतं का ते. हे जे अनाथ पोर असतात ना बसमध्ये म्हणा रेल्वेमध्ये म्हणा त्यांच्या पत्रिका असते त्याच्यावर ते लिहिलेलं असते मला काही नाही बहीण नाही भाऊ नाही घर नाही काही नाही अमका जमका सगळं. मग ते एखादा मनुष्य असतो त्याला पत्रिका काय 4-2 पैसे आपले द्यायचे पुढे झालं. मग त्याने ते वाचलं म्हणलं का रे तुला घर नाही का. म्हणलं कुठलं आलं गरीबाला घर. बरं तुला काही जमीन बिमीन. म्हणलं कुठली आली घरी. पुढे त्याला पुन्हा विचारलं काही आई आपले बहीण भाऊ वगैरे कुठले आले. म्हणलं गरीबाला बहीण असते मान्य आहे बाई एकटा एकच नारे असं. त्याला विचारलं अरे म्हटलं तुला बाप आई बापू आहे का आई बाप आहे का कुठले आले. म्हणलं गरीबाला तू चारती दिसतो चारती तू जरी नाही म्हटलं तरी आहे. आलं का. तसा नास्तिकाने जरी म्हटलं ईश्वर तरी ईश्वर तुला निर्माण करणारा बाप काय केला पाहिजे तसं जगाला निर्माण करणारा ईश्वर काय केला पाहिजे. तू नाही म्हटलं तरी नाही म्हटलं तरी आहे. आलं का. मग ते त्याच्यामध्ये प्रकार पडते. अनन्यात्यंतो मावे जरा जो माझा होय अनन्य शरण त्याचे. म्हणजे नाही का. मग भक्ताचा उद्धार करण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे त्याच्यात आहे. जीवाला शरण जाऊन कुठं उद्धार होत असतो का नाही का. तुमच्या काय म्हणतात ना शिवरात्रीच्या घरी एकादशी घरी आणि एकादशीच्या घरी शिवरात्री तू उघड्या घरी नागडं गेलं नागडं काय उपयोग आहे. कोणालाही शरण जाऊन काम भागत असतं का. शरण जाण्याला भक्ती करण्याला योग्य कोण आहे परमात्मा आहे.
आम्ही ज्याचे दास आणि त्याचा तो हा देवाचा आहे, काय काही काळाचा तोच शरण आहे. मग त्याच्यामध्ये दोन असा वर्ग, नास्तिक वर्ग ईश्वर काय करत नाही, मानत नाही. त्याचा प्रश्न काय नाही. का मानत नाही? क्षणिक बळ आहे. कशामुळे? संगती तशी. संगती सुद्धा कशी असावी लागते. आम्ही होतो बा एका ठिकाणी चाललो होतो, ते बाकडं होतं, दोन्हीच्यावरती दोघं जण बसले होते. एक होता नास्तिक आणि एक होता. त्याच्यातले बसमधले नियम तो पाळत नसे, काय करत नसे. नास्तिक माणूस बसमधले नियम काय करायचा नाही, पाळायचा नाही. त्याच्यातली बिडी पिऊ नये, काय पिऊ नये, तरी काय प्यायचं, थुंकू नाही तरी. तो थोडा रागावला त्याच्यावरती. म्हटलं का नियम पाळले पाहिजे असं तसं. मग नास्तिक माणूस कुठं ऐकत असतो का? असे किती आस्तिक गोळा केले ते का नियम पाळायचेच नाही. नास्तिक माणूस कुठं नियम पाळत असतो पाहिजे. आणि मग काय करता? म्हणजे ठाकूर जी को हम मानते नाही, काय करते. मग आता काय करायचं? त्याला समजावलं म्हणजे आपलं ज्ञान मर्गाचं शहाणा होत नाही, पण आपल्याला मर्ग ठरवल्याशिवाय जळत नाही. मग शेवटी दोघा जळत, दोघाची बाजू आहे. त्याची संगत घडू नाही म्हणून तो तिथून उठला आणि दुसऱ्या बाकड्यावरती काय जाऊन. हे कशा करता? नियम काय करीत नाही. मग म्हणजे ईश्वर वाढत नाही, ईश्वर सुद्धा वाढ नाही. ते ईश्वराने वेदाने केलेले नियम काय करीत नाही. आसुरी संपत्ती. कोणती संपत्ती? बरोबर एकादशीच्या दिवशी जेवण केल्याशिवाय नेमकं लग्न कोणा दिवशी काढतो आणि आमंत्रण कोण देतो? वारकरी एकादशीच्या दिवशी अन्न खाईल आणि खात असेल तर सगळे नियम कोण पाहतो? ईश्वर मानणारा. जो ईश्वरच मानत नाही, पापही मानत नाही, काय मानत नाही. मग नास्तिक लोक पाप मानतात का? 16 अध्याय वाचा तरी त्याच्या. चोरीचे धन आले आणि कोण आविष्य झाले, वालवे परबार केले. ऐकली चोरी केल्यानंतर मला पाप लागत असते. पाप कसलं लागते? उलट फायदा आहे का म्हणला 5,000. मग तो ईश्वराचे नियम काय करीत नाही. पण नास्तिक माणूस आहे. कोणता माणूस? आणि ईश्वराच्या आज्ञा कोण पाळत असतो? जो माझा होय आनंदेश्वर. मग असा जो कोणी भक्ताचे प्रकार पाळत त्याच्यामध्ये अनन्य भक्त असेल त्याची जबाबदारी कोणावरती आली? आमच्यावर आहे. एकदा बाईने पतीला वरल्यानंतर सारी पत्नीची जबाबदारी कोणावर येत असते? त्याप्रमाणे लावायचं. म्हणजे अनन्य काल आपलं होऊन गेलं. अनन्य भक्त म्हणजे कोण? अनन्यता म्हणजे योगक्षेम योगक्षेम म्हणजे काय? काय अप्राप्तस्य प्राप्ती योग आणि योगस्य परिपालनम क्षेम. त्याच्यामध्ये 2 प्रकारे योगक्षेमाचे वर्ग केले. परमात्मा योगक्षेमात वाहणारा परमात्मा आहे, आपला होऊन गेलो. योगक्षेम वाहणारा जीव आहे का परमात्मा आहे? नाही का? गतिर्भर्ता प्रभू साक्षी हम पितामहश्च जगतो. 2 तऱ्हेनं आपले योगक्षेमाचा विचार केलेला आहे. एक भक्ताच्या इच्छेप्रमाणे होणारा योगक्षेम आणि एक ईश्वराच्या इच्छेप्रमाणे होणारा योगक्षेम. त्या योगक्षेमामुळे भक्ताच्या अपेक्षेप्रमाणे होणारा योगक्षेम कोणता? भक्ताची काय इच्छा आहे त्याप्रमाणे होणारा.
भक्त असताना त्याची काय ते जसे काय का रक्षण करणार आहे कोण? परमात्मा. मग भक्ताच्या इच्छा कोण पूर्ण करतो? अप्राप्तस्य. मग भक्ताची इच्छा कोणती असते? त्याच्या अपेक्षा हेच देवा पै मागतून चरण सेवा वासुदेवी सदा संग जन्म हो का बलते याते तुका नाही नामदेव हे नामाने पुढतं पुढतीने याची द्यावे. महायोगक्षम कोण वाहत असतो? याला म्हणजे कोणाच्या प्रमाणे? भक्ताच्या अपेक्षेप्रमाणे. भक्ताची काय इच्छा काय करे? एक चरितार्थात आपल्या चरितार्थ चालावा हे भक्त मागत नसतो. तर आपला प्रारब्ध लावतो. काय लावतो? जसं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे. संसारात काय लावायचं? परमार्थात काय लावायचं? काय करायचं? मग तो कोराच्याकडे काय श्रीमंती आहे का? गरिबीला काय नाही आहे का? जेव्हा पुढती भुके एकच मजला तर इमारत दृष्टांत. मग तुकोबाराने देवाला काही धनधान्य मागायला पाहिजे. आमच्या चरित्रामध्ये काय बरीचशी उणीव आहे, तेव्हा तुम्ही ते काय करा? भरून काढा वगैरे. मग ते काही नाही. उलट दिवाळी निघाला बरे झाले देवा, बरी आदर्श काळे. मग काहीतरी मागायला पाहिजे खरे. मग भक्ताच्या अपेक्षा अप्राप्तस्य प्राप्ते. सहजासहजी भक्ती मिळत असते. का ईश्वराची कृपा करायची हेच दान दे का देवा. कसा विचारत ना बाबा हे मागणी कशा गेला म्हणायचं. भक्ताच्या अपेक्षेप्रमाणे होणारा योगक्षेम. भक्ताच्या ज्या इच्छा असेल त्या पूर्ण करणारा. भक्ताच्या इच्छा कोणत्या असतात? कधी करायची? भक्ताच्या इच्छा आहे का? ठेवले अनंत किंबहुना देव द्यायला जरी लागला तरी ते घेण्याकरता काय नाही. म्हणसी काही मागाणीची देवा. भक्ताच्या अपेक्षेप्रमाणे होणारा योगक्षेम. भक्ताच्या अपेक्षा संसाराच्या बाबतीमध्ये तो काय लावत असतो? प्रारब्ध आहे का? जसं जसं भिन्न भिन्न प्रारब्ध आहे ना. नाथ महाराजाचं प्रारब्ध वेगळं, ज्ञानेश्वर महाराजाचं प्रारब्ध वेगळं, तुकोबाराचं प्रारब्ध वेगळं. प्रारब्धामध्ये काय व्हायचे तर आहे त्यालाच म्हणा प्रारब्धाच्या बाबत. आणि मागणी कशाच्या बाबतीत? जे अप्राप्त असते प्राप्ती. त्याच्यामुळे तुझा विसर नाही का? तुझा विसर पडतो पुढचं तुम्ही लावता. त्याच्याकरता हे भक्ताच्या अपेक्षेप्रमाणे मी मागणी आहे सगळ्या आहे ना. आणि देवाच्या अपेक्षेप्रमाणे कोणते आहे? देव सगळं देण्याकरता काय आहे? पण आपला भक्त पूर्ण व्हावा. काय व्हावा आहे काय? मग त्याच्याकरता परमात्मा त्याला बोध अप्राप्तस्य प्राप्तस्य आहे काय? मग अर्जुनाच्या बाबतीत काय आहे? मग भगवान तरी काय दिलं त्याला? अप्राप्तस्य प्राप्ती.
बोध एखाद्याच्या ठिकाणी अर्जुनाचं श्रीमद्भगवद्गीतेमध्ये वाचताना काय कळलं. मग देवाने त्याला काय दिलं, अप्राप्त म्हणलं तुझं अज्ञानात काय काय केलं पाहिजे, अप्राप्तस्य प्राप्तस्य. म्हणून भगवंतानी तुझा पहिला शोक घालवला पाहिजे. काय सामान्य भक्त आहे का असामान्य भक्त आहे. तर बऱ्याच त्या भक्तीमध्ये गोष्टी आहे. ते एकदा अर्जुन भक्ती एवढी होती की काही विचारूच नका असं त्याचं वर्णन सांगतात. एकदा उद्धव आणि देवाच्या दर्शनाकरता गेला. ते परमात्मा काय करत होते, ते अर्जुनाचे केस असे हातात घेतले आणि ते वाळवत होते. बा काय करत. तो उद्धवाला वाटलं एवढा मोठा पण बेअक्कल माणूस दिसतो. दोन भक्त आहे ना, एक अर्जुन आणि एक उद्धव. म्हणलं काय देवाला काही काय नाही, ज्ञान नाही त्याचं. सामान्य माणूस आणि त्याचं काय केस हातात धरतो आणि वाढवतो. मग शेवटी ते भगवान असं म्हणाला, म्हणलं हे उद्धव इकडे की. म्हणलं देवा काय का काम आहे, मला जरा लगेकडे जायचं आहे, केसच आता हे सामान्य मान. म्हटलं देवाला कोणाला कोणतं काम सांगावं याचं काही नाही, अक्कल नाही. मला कुशाल सांगतो काय करे एकेच हातात. पण सांगणारा कोण आहे, इच्छा काय केली पाहिजे ते काही नाही. ऐकावंच लागत असतं. काय करावं. आपल्या संस्थेमध्ये जर मोठ्या माणसाने इच्छा केली तर काय करावं लागते, ऐकावंच लागते. बरं का. जाऊ द्या दृष्टांत न सांगणार. मारुतीबाचा काळ सांगतात कोणाचा. एखाद्या पोराने ऐकलं हे उचल तुझं सुटके. मग काय करतात, नाहीलाच म्हणून कोण गेला. आणि भगवंतानी काय केलं, ते केस हातात देण्याच्या अगोदर त्याच्या कानाला लावले. कशाला. त्या प्रत्येक केसातून काय निघायचं, श्रीकृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण. आणि मग उद्धवाच्या डोळ्याची झाल काय झाली. म्हटलं उगीचच परमात्मा केस वाळवत नव्हते. बरं का. त्या प्रत्येक केसामध्ये कोण आहे, सामान्य भक्त आहे का असामान्य भक्त आहे काय. भक्तीच्या किती अनन्यता आहे प्रश्नच आहे. शेवटी ते दुर्योधनाने तुम्हाला मागण्याकरता गेले ना, त्यावेळेला युद्ध होणार होता. मग मागण्याकरता दुर्योधनही गेला आणि कोण गेला. मग मागते वेळी बरोबर देवाने सांगितलं, म्हणलं एका बाजूला मी आणि एका बाजूला माझं सगळं सैन्य, तर मला काय मागायचं आहे ते काय करा. दुर्योधन चकारला बघा. पहिला संधी कोणाला दिली, नाही नाही दुर्योधनाला नाही. तुम्हाला कल्पना नाही. दुर्योधन गेला पण नमस्कार करण्याच्या अगोदर बरं का उचायची जाऊन बसला. कुठं इथं बसला असा पाठीमागे. पाठीमागून कोण गेला, कोणाच्या जवळ बसला. लगेच परमात्मा म्हणायला लागले अजून केव्हा आलास तू. म्हणलं देवा आला. दुर्योधन म्हणायला लागलं, म्हणलं मी त्याच्या अगोदर आला, मला काय माहिती. म्हणलं पाठीमागे बसला होता. पहिली संधी कोणाला दिली, मग तू काय कर. अर्जुन आहे. त्या दुर्योधनाला मनामध्ये चाललं, म्हणलं काय करावं. जर अर्जुनाने सैन्य बघितलं सगळं, या एकट्या बाबाला घेऊन काय होईल. अर्जुनाने काय मागितलं,
तो माझा भावा. लगेच दुर्योधनाने टाळी वाजवली. म्हटलं आपलं काम संपलं. बरोबर, या एकट्याला घेऊन काय करायचं, उपडसं काही खाऊ. धंदा तर कोणता नाही, कामामध्ये अडथळा. मला सैन्य कोणाला पाहिजे होतं, तेव्हा अनन्यता कुठे आहे, अर्जुन आहे काय. मग सगळ्या सैन्याची मागणी केली की एका आत्म्याचे परमात्मा आहे. त्याप्रमाणे भक्त असतात. आणि म्हणजे अर्जुन किती भक्त होता, पण त्याही पलीकडे बरं का, असे भक्त जरी असले, हा जरा भक्ताचा योगक्षेम कुणाचा, आणि ईश्वराचा देवाचा योगक्षेम ज्ञान देतो. काय देतो, पण भक्त जरी अर्जुन असला तरी भगवंताने शोक निवृत्ती करता काय सांगितलं आहे, अप्राप्तस्य प्राप्तस्य परिपालन. मग गीता कशा करता सांगितले नाही का अर्जुनाला. आणि गीता सांगणे त्याचा शोक निवृत्त करण्याकरता वेळ काय, तर काही एखादा हिमालयाच्या कोपीमध्ये बसला होता का अर्जुन. रणामध्ये बाणाची सणसण योगक्षेम. अर्जुनाला काही नाही, ज्ञान नाही, पण त्याच्या अज्ञानात काय केलं पाहिजे, योगक्षेम तेषां सततयुक्तानां. ज्याच्या योगाने त्याला ज्ञान प्राप्त होईल, त्याला या भक्ताच्या अपेक्षा, त्यांनाही इच्छा नाही बघा, तुम्हाला कल्पना नाही, त्यांना फक्त सेवेचीच इच्छा आहे. कशाची, भक्तांना कशाची इच्छा आहे, फक्त सेवे. नको ब्रह्मज्ञान आत्मश्री दावी, हे कोणाची अपेक्षा आहे. द्यायला लागला तरी नको म्हणत असं, नको. आम्हाला काय पाहिजे, देण्याकरता दोन्ही मार्ग आहे ना. जया माझ्या सावेजाची चाड, का सेवा म्हणते, हे दोन्ही देण्याचं जो सामर्थ्य कोणाचं आहे, भगवंताचंच आहे. मग म्हणून दोन्ही तऱ्हेने त्याला पूर्णत्व प्राप्त करून देण्याकरता परमात्मा त्याला बोध देत असतो. काय देत असतो, बोध देण्याचे नाही का. आपल्या अनेक भक्ताला भगवंताने काय दिलं, बोध आहे. बोधाची मागणी होती बा. आई वडिलांनी सुद्धा केली होती. कशाची मागणी, अरे म्हणला कृष्णा तू आमच्या पोटी जन्माला आला, काहीतरी आम्हाला ज्ञान काय कर. पण परमात्मा जरा काय करत नाही, ज्ञान सांगत नाही. म्हटलं असं कुठं झालं आहे का, पोरगा कुठं बापाला अक्कल सांगत असतं. म्हणलं मी लहान तुम्ही मोठे, जो न सांगायचे ब्रह्मज्ञान त्यानं सांगत आहे. आणि अर्जुन विचारत नाही तरी पुटल्याशिवाय विचार काय, विचाराने प्रश्न केला कोणता, लढू की नको लढू. आणि त्याच्याकरता काय सांगतो, न पोसता दे योगक्षेमम, त्यांचा योग. याला ईश्वराच्या अपेक्षेने होणारा पारमार्थिक योगक्षेम म्हणतात. की ज्या ज्ञानाच्या योगाने त्याची जीवत्व दशा काय होत असते, त्याला पूर्ण करण्याकरता परमात्मा ज्ञान देतात. आता सगळ्या भक्ताच्या याद्या विद्यार्थ्या तुम्ही लावत बसता. त्याच्यामध्ये कोणाला बाहेरून देतो, कोणाला आतून देत असतो. आतून कोणाला ज्ञान देत असतो, पिंगला नावाच्या वेश्येला. ती ज्यावेळेला पश्चाताप करायला लागली त्यावेळेला तिला आतूनच परमात्म्याने काय दिलं, वैराग्य प्राप्त झालं. आतून बोध दिला, काय दिला, योगक्षेमम. आणि बाहेरून अर्जुनाला काय दिला, बाहेरून घेतलं चांगलं. ध्रुवाला तरी काय आहे, बाहेरून ज्ञान दिलं आहे. ध्रुवाला ना भागवतातली कथा असते ना, त्याला ध्रुवाख्यान म्हणतात. त्याच्यामध्ये हा विषय आलेला.
ध्रुवाची कथा बिथा बाहेरून योगक्षेम नाही आतून आहे बघा. ध्रुवाच्या बाबतीत आतून आहे. तुम्हाला सगळं ध्रुवाचं आख्यान माहिती आहे की राजाचा मुलगा आणि त्याला वनात जाण्याची इच्छा का झाली वगैरे काहीतरी घटना घडली ना. मांडीवरून कोणी रोडलं? अरे सावत्र आहे नाही. हे पूर्वीपासून चालू आहे. रामायणात सुद्धा आहे. काही काही एवढा मोठा घाट कशा करता मला सावत्र आहे ते बघत निघाला कुठे. मग त्याला समजवण्याकरता जात असतात ते सगळं माहिती. आणि तो एकदा निघाल्यानंतर तो का परत पुन्हा येत असतो का तो का वारकरी शिक्षण संस्थेतला विद्यार्थी परत यायला पुष्कळ प्रकार आहे. तो ऐकत नाही. ज्याने ज्याच्या मांडीवर बसला होता ना तो म्हणतो सगळं राज्य कोणाला नेऊन टाकतो. निश्चय म्हणजे निश्चय कसा असावा ध्रुवा. तर काय ध्रुवाचा तारा अजूनही बदलत असतो. सारे तारे काय करतात हे करतात. ध्रुवा काय वन मधुवनात जात असतात आणि तिथे ईश्वराची काय करतो. तर नारदाची भेट होते. कोणाची? म्हणला बाळ कुठे चालला? म्हणलं अशी देवाच्या ह्याच्याकरता. अरे पण तू कोणत्या देवाला भेटणार? देव म्हणजे देव, दुसरा कोणता देव आहे? लहान मुलाला कुठं कळत असते का? त्याच्यात काय आणि तुला कशाने मिळणार? म्हणलं ते मला काही माहिती नाही देवाच्या. मग त्याचं कौतुक वाटलं कोणाला नारदाला. त्याचा निश्चय पाहिला का. मग त्याला मंत्र दिला ओम नमो भगवते वासुदेवा. या मंत्राचा काय करायचा? जप करायचा. आणि तुझ्या जपामध्ये विघ्न येतील. काय येतील? म्हटलं ते विघ्न जरी आली तरी निश्चय सोडायचा नाही. मग त्याची परीक्षा. म्हटलं कोणी जरी आलं तरी डोळे उघडायचं नाही असा निश्चय सांगितला. मग त्याने एकांगोष्ट तप केलं आहे. पर्णाने अनुसयान असं म्हटलेलं आहे. पर्णाने म्हणजे काहीतरी घेत होता नंतर पुढे पानं खात होता. पाने सुद्धा कानं काय केलं सोडत नाही. 2 पायावरती उभा होता. किती? पुढे एकाच पायावरती उभं राहून जाऊ. पुढे एक पाय नाही अंगोष्ठावर तयार ऐकून ठेवा. करण्याचं भानगड सोडलं नाही. तपच आहे. पुढे भगवान काय झाले ते आले ना. अरे म्हणला ध्रुवा तुला भेटून देण्याकरता. तरी तो डोळे काय करत नाही. त्याला सांगितलं होतं ना डोळे उघडायचे. पुन्हा पुन्हा भगवान सांगतात अरे म्हणला तू काय कर. मग त्याला सांगत असतात म्हणले आम्ही कोण आहे प्रत्यक्ष पितामहस्य जगत तुला दर्शन दे. म्हटलं तर देवच आहे कशावरून मला काय माहिती. नसला देव तो म्हणलं फुकट झालं की तो तरी तो डोळे उघडत. मग परमात्मा त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता अंतर्यामी शिरतो. काय शिरतो? आणि तिथे बोध देतो मनाला. आणि मग खरोखरच हा परमात्मा आहे तेव्हा कुठं तर ध्रुव काय उघडतो. ददामी बुद्धी योगंतम. त्याला काय त्याला पारमार्थिक योगक्षेम म्हणायचा. कोणता? अर्जुनाला कोणता योगक्षेम केला? पारमार्थिक योगक्षेम. त्याला ज्ञान देऊन त्याला युद्ध करण्याकरता काय केलं? या ज्ञानाच्या योगाने पूर्ण ब्रह्म झाला आणि साधा वया पुढे. हे प्रल्हाद म्हणा ध्रुव म्हणा याला. आणि
मठांचे बाबा आहे बरं, माझे मोठे बाबा आहेत आपले. चांगला योग सगळे जुने विद्यार्थी आहेत. योगक्षेमावरती चालला सभा. तेव्हा नाही का कशा करता, एक कोणाला बाहेरून ज्ञान देतो परमात्मा, कोणाला आतून काय करतो ज्ञान देतो. मग पिंगलीला कुठून ज्ञान दिलं, ध्रुवाला सुद्धा कुठून दिला, आणि अर्जुनाला युद्धात मध्ये असताना तिथे ते काय ज्ञान देण्याची वेळ आहे का? ती सगळी युद्धाची वेळ चालली. एकमेकाला विचार करतो की हा ना मारा. युद्धात कुठं दया माया असते का? मग अशा अवस्थेत सुद्धा काय दिलेलं आहे, योगक्षेम. त्या योगक्षेमाचं पुन्हा काय दोन्ही तऱ्हेच आहे बघा. हाही योगक्षेम आहे, आणि त्याच्या रक्षणाकरता परमात्म्याने किती युक्त्या योजल्या काय विचारू नका. तुम्ही महाभारत वाचा, अर्जुनाकरता किती युक्त्या योजलेल्या आहे. त्याला बाण लागू नये, ते बाण कोण झेलतो, स्वतः घेत असतो. आणि आपला भक्त जसाच्या आमाखाली पाठीकडे न आपण काळाशी भडे, असं आहे. बऱ्याच आहे. त्यांचा एक प्रसंग आहे ना, भीष्माचार्याने पण केलं बघा. तो थोडा दुर्योधन रागवला कोणावरती, द्रोणाचार्य भीष्माचार्यावरती. म्हटलं एवढे मोठे वीर असूनही सुद्धा पांडवातला एकही मरत नाही, माझे 100 भाऊ आहे त्याच्यातून अर्धे खलास झाले. त्याच्यातला काय होत नाही, एकही होत नाही. म्हटलं राहता आमच्याकडे, खाता आमच्या गाता भीष्माचार्य चिडले. उद्या निष्पांडव हे प्रति केल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रतिज्ञा कोणी ऐकली सगळी. आता भीष्माचार्य म्हणजे कोण, गंगानंद. भीष्मपण केला. उद्या पाचही पांडव काय करणार, मारणार. पण करणारा कोण आहे. आणि ही वार्ता कोणा जाऊन पोचली, मग ते पांडव, त्याची आई द्रौपदी वगैरे येणार. आणि मग आता दिवस निघाला. आणि आता अर्जुन कुठे जाणार युद्धाला, आणि गाठ कोणाची आहे, जगात परत येईल का. म्हणलं तर अर्जुनाचं शेवटचं दर्शन आहे. सिंहाच्या जबड्यातून कुठं शडी येत असते का. आणि मग ते शोकाकुल झाले. काय म्हणलं अर्जुन, ते कोणती विनंती काय तुमचे होईना, ते सगळे शोकाकुल झाल्यानंतर रडायला लागले. काय लागले, म्हणलं अर्जुन पुन्हा काय होणार नाही, दिसणार नाही. मग त्याचं भगवानच आहे. कोण, मग भगवान म्हणाले तुम्ही शोक कशा करता. म्हणलं आज गाठ कोणाची आहे, अर्जुन परत येईल का. मग त्यावेळेला भगवान म्हणत असतात, म्हणजे बा तुम्हाला रडका आहे, ते तुमचा मुलगा आहे, तुमचं किती नातं आहे त्याच्याशी, एकच नातं आहे. द्रौपदीचा काय पती आहे, मला एकच नातं आहे. आणि माझ्या अर्जुनाचे किती नाते आहे बरं का. म्हटलं संबंधी आहे, सुभद्रेचा मुलं संबंधी आहे. पण हा कोणता नातं आहे, माझा काय तो भक्त आहे की आहे काय, केवळ भक्त आहे का गुरु आहे. बरं काही अशा अवस्था आहे की ज्याच्यामध्ये अर्जुनाला गुरु मानलेला आहे. बाबा तुमचं एकच नातं आहे, माझा संबंधी आहे. 2-4 नाते काय कधी, माझा भक्त आहे. अर्जुनाच्या केसाला बाण लागला तर म्हटलं ब्रह्मांड बालत करून टाकेल काय. योगक्षेम म्हणून युद्ध करता जरी गेला तरी
18 अक्षौणी सैन्यामध्ये 5 बसायच्या. योग याला व्यावहारिक योगक्षेम म्हणतात. कोणता? भक्ताचा योगक्षेम व्यावहारिक परमात्म्याचा. तुम्ही दुःखभराच्या अभंगामध्ये आहे का? भक्त नाही नाही योगक्षेम नाही रे. अभंग आहे ना, वाटत आहे उसणीचं काही. कोणता आहे व्यावहारिक योगक्षेम? आणि त्यांना मदत करू लागतो. काय करू काय कर त्याच्यामध्ये त्यांच्या संसारामध्ये काय करू? एका भक्ताचे एका अनेक भक्ताचे 11 भक्त दिले पाहिजे. 10 भक्त एका ओवी 2 देऊन टाके. उचनीच काही तिष्ठे भाव दासी पुत्र कन्या असे 5 धुळे आणि पुंडलिकाला 1 स्वतंत्र. योगक्षेम कोणता? लौकिक व्यवहार. आणि पारमार्थिक मध्ये त्याला आम्ही बंदी योगंधम हे न माम. त्यांचा योगक्षेम सुद्धा कोण? ज्ञान तरी कोण देतो? मला एक दुसरा दोष येत असतो त्याच्यामध्ये. तो दोष कोणता आहे? जर तो सर्वाची आई आहे, बाप आहे बरं का, त्याचाच तेवढा तो काय करतो आणि बाकीचे कोण आहे? इतराचा योगक्षेम कोण चालवलं? अधिक विचार आहे, त्याचा विचार कधी करू? तिथंच थांबा.